ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। कळसपाडेल रस्ता दिलाय, नांदूरपाटा रस्ता दिलाय। तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही, विखेच्या म्हणावा, आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे। पनवेल नवी मुंबईसह मुंबई स्थित पारनेरवासियांचा संवाद मेळावा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार मैदानावर आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढून पारनेरवासियांचा जनसंवाद मेळावा पार पडला। या मेळाव्यात प्रामुख्याने निलेश लंके प्रतिष्ठानच्या मीडिया सेलचे अध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्याने सुजय पाटील यांच्या एका कार्यकर्त्याला दूरध्वनीवरून डॉक्टर सुजय पाटील यांना गोळ्या घालणार असल्याचं सांगत अश्लील संभाषण केल्याचं कथित ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवण्यात आलं। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पारनेर तालुक्याचे भाजपाचे नेते विजय औटी यांच्यासह पारनेर आणि नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। निवडणुकीमध्ये आपण समोरच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे असं आवाहन त्यांनी पनवेल नवी मुंबईसह मुंबई स्थित पारनेर वासियांना केलं। तसंच गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमकीची त्यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल करून पोलीस संरक्षण देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे, ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही। व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे। उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल। त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही, पण शेवटी CDR रिपोर्ट आहे, कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टता आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल। मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे, कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही अहिल्यानगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंटची आहे। वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारीसह साहिल रेळेकर, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।